आपल्यापैकी अनेकांनी अजय देवगणचा दृश्यम हा सिनेमा नक्कीच पाहिलेला असेल आणि या चित्रपटामध्ये पोलिसांना चकवा देणारा अजय देवगण त्याची भूमिका आपल्या सगळ्यांनाच खूप भावली देखील असेल। परंतु संगमनेरमधल्या एका तरुणानं असाच काहीसा प्रयत्न केला, परंतु हा तरुण सध्या तुरुंगाची हवा खातो। या तरुणानं नेमकं काय केलंय पाहूया या रिपोर्टमधनं। संगमनेर पोलिसांनी अटक केलेला हौशीराम खेमनरला आता आपल्या कृत्याचा पश्चात्ताप होतोय। 20 लाखांचं कर्ज फेडण्यासाठी या पठ्ठ्यानं स्वतःच्याच अपहरणाचा बनाव रचला। मात्र हौशीरामनं सुरू केलेल्या ड्राम्याचा दी एंड संगमनेर पोलिसांनी केलाय। 4 ऑक्टोबरला हौशीरामच्या मोबाईलवरून नातेवाईकांच्या मोबाईलवर मेसेज फिरू लागले। ते मेसेज वाचून नातेवाईकांच्या पायाखालची जमीनच सरकली। पण रात्री मोबाईलवरती मेसेज पाठवला की मला धरून चालवले, जमीन सांभाळ, जमिनीचे कागदपत्र सांभाळ आणि आपल्या घरच्या सर्व मुलं, पत्नी, आई यांना सांभाळ। मग त्याच्यानंतर मी त्याचे तिन्ही नंबर डायल केले। तिन्ही नंबर डायल केल्याच्या नंतर ते सगळे बंद लागत होते। हौशीरामचं अपहरण झाल्याचं समजताच नातेवाईकांनी पोलिसात धाव घेतली। पोलिसांनी वेगानं तपासाची चक्र फिरवली। मात्र अपहरणकर्त्यांनी खंडणीची रक्कम अर्ध्यानं कमी केल्यामुळे पोलिसांच्या मनात शंकेची पाल सुकली। मला लोकांनी किडनॅप केलेले आहे, कुठे घेऊन चाललेत मला काही कल्पना नाही आणि ते आपल्याकडे 50 लाख रुपयांची मागणी करतायत। मी त्यांच्याशी थोडी बार्गेनिंग केली तर 20 लाखापर्यंत ते तयार झालेले आहेत। तसे तुम्ही रक्कम जमा करा आणि ते टाका, नाहीतर ते मला मारून टाकतील। पोलिसात फिर्याद जर तुम्ही दिली तरी देखील मला ते मारून टाकतील, त्याच्यामुळे पोलिसांना वगैरे कळवू नका। मोबाईल फोनवरच्या लोकेशनमुळे हौशीराम तळेगाव परिसरातच असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती। शोध घेतला असता दिनांक 7 ऑक्टोबर रोजी रात्री 11 वाजता आपल्याला अपहृत व्यक्ती हौशीराम सयाजी खेमनर तिथेच तळेगावपासून थोडं पुण्याच्या बाजूला त्या ठिकाणी मिळून आला। त्याच्यानंतर त्यांना इकडे आणले असता सदरचा पूर्ण प्रकार असा लक्षात आला की त्या हौशीराम खेमनरनेच त्याच्यावर कर्ज झालेला असल्याने स्वतःच्या अपहरणाचा बनाव केलेला होता। त्याने सांगितलं मी माझ्या 18 लाख रुपये पाईपलाईनचं कर्ज झालं होतं, 2-4 लाख रुपये हातउसणे होते आणि आईचा आजार पण होतं, त्यासाठी हे केलं होतं, स्वतःचाच बनाव केला होता। नातेवाईकांकडून खंडणी उकळून कर्जमुक्त होण्याचा हौशीरामचा डाव होता, मात्र तो त्याच्यावरच उलटला। म्हणूनच म्हणतात ना, गुन्हेगार कितीही चलाख असला तरी तो पोलिसांच्या जाळ्यात अडकतोच। नितीन ओझा, एबीपी माझा, संगमनेर।